प्रश्न क्रमांक 8 पान नंबर 22 वरचा प्रश्न आहे. इन द फिगर सेगमेंट AC and segment BD intersect each other in point P and AP upon CP is equal to BP upon PD. Then prove that ABP similar triangle CDP. ABP ला सिमिलर ट्रायंगल कोणते येणार आहे? CDP. मग दोन ट्रायंगल जर सिमिलर द्यायचे असेल तर त्यांनी करस्पॉन्डिंग साईडचा एक रेशो दिलेला आहे, म्हणजे त्या साईड ज्या आहेत त्या प्रोपोर्शनल आहेत. मग आता आपण काय देऊया, फक्त एक पॉइंट द्यावा लागेल, व्हर्टिकली अपोजिट अँगल. व्हर्टिकली अपोजिट अँगल दिला की दोन ट्रायंगल आपल्याला SAS न दोन ट्रायंगल सिमिलर होणार, गणित संपलं. इन ट्रायंगल ABP अँड ट्रायंगल CDP दोन्ही रेशो प्रोपोर्शनल दिलेले आहेत गिवन मध्ये आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल घेतला. APC ला CPD दोन अँगल कॉन्ग्रंट झाले का, तर व्हर्टिकली अपोजिट अँगल. देअरफॉर दोन ट्रायंगल सिमिलर बाय SAS टेस्ट. एकदम सोपं आहे बा, कारण त्यांनी प्रोपोर्शनल साईड दिलेले आहेत. प्रोपोर्शनल म्हणजे काय सांगतो थोडक्यात. आपल्याला इथं समजा 3 आहे, AP अपॉन CP 3 आणि इथं समजा 6 असेल, नंतर BP 5 असेल तर इथं 10 आहे. म्हणजेच ह्या ट्रायंगलच्या साईड आणि ह्या ट्रायंगलच्या साईड प्रोपोर्शनल दिलेले आहेत आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल एक दिलेला आहे SAS, म्हणजे साईड अँगल साईड. टेस्टनं दोन ट्रायंगल काय झाले, सिमिलर झाले. आता प्रश्न नंबर 9. समजा गुणाकार पाहिजे असेल, एखाद्या साईडचा वर्ग पाहिजे असेल किंवा रेशो पाहिजे असेल तर आपल्याला ते दोन ट्रायंगल सिमिलर दाखवावे लागतात. इन फिगर ABC मध्ये अँगल BAC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ADC. ADC ला BAC दिलेलं आहे, दोन्हीचं मार्किंग एकसारखं केलेलं आहे आणि पुढला पॉइंट आपल्याकडून कोणता अँगल द्यावा लागेल. दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आहेत. सिमिलर दाखवण्यासाठी आपल्याला दोन अँगल दिले पाहिजेत. एक अँगल त्यांनी दिलाय, एक अँगल आपण द्यायचा आहे. कोणता देऊया मग? एक तर तो कॉमन अँगल असला पाहिजे कॉन्ग्रंट, किंवा व्हर्टिकली अपोजिट अँगल असला पाहिजे. इथं व्हर्टिकल मिळत नाही, कॉमन अँगल C ला C मिळतोय. म्हणजे दोन्ही ट्रायंगल सिमिलर कोणत्या टेस्टनं झाले? बाय AA टेस्ट. A टेस्टनं जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड घ्या, संपलं गणित. आता दोन ट्रायंगल सिमिलर देतो, लक्ष ठेवा. काळजीपूर्वक लक्ष द्या बाळांनो. दोन ट्रायंगल, हा एक ट्रायंगल आहे, या एक ट्रायंगल आहे. CCDA AB. हा अँगल आणि हा अँगल इक्वल दिलेला आहे आणि याला हा कॉमन अँगल घ्या. इन ट्रायंगल BAC अँड ट्रायंगल BAC ला ADC. दोन ट्रायंगल मध्ये अँगल BAC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ADC. गिव रिझन. गिवन मध्ये दिलेलं आहे आपल्याला बाळांनो, अँगल C इज कॉन्ग्रुएंट टू अँगल C कॉमन. देअरफॉर ट्रायंगल BAC सिमिलर ट्रायंगल ADC बाय AA टेस्ट. मग आता आपल्याला CA चा वर्ग घ्यायचा आहे. लक्ष ठेवा. आता CA अपॉन CD. पलीकडं CA चा वर्ग पाहिजे, म्हणजे या दोघांचा गुणाकार असतो, भागला असेल तर बरोबर चिन्हाच्या अलीकडे येऊन अंशाला गुणायचं. मग इथं CA पाहिजे. CA जर खाली पाहिजे असेल तर वर काय पाहिजे? BC. BC बाय CA.
ए सी म्हटलं तर चालेल, सी ए म्हटलं चालेल. भागलेला आहे वर गुणलं सी ए स्क्वेअर इज इक्वल टू बी सी इंटू सी डी. सी एचा वर्ग बरोबर बी सी इंटू सी डी. गणित संपलं. व्यवस्थित लिहून घ्यायचं बाळा आणि अभ्यास करायचा.